500 एकर. हां हां 500 एकर म्हणजे 1000 झाली इथेच. आणखी काही घेतली. नाही बाकी काही नाही. आपण पाण्याची योजना करणं. आम्हा लोकांची इच्छा आहे की नावे तुमच्या गावाला पाणी मिळालं. इथे स्थानिक लोकांना पाणी मिळालं. बाहेरचे लोक जमिनीच्या ठिकाणी घेत असतील विचार करावा लागेल की पाणी कोणासाठी देईल. जेव्हा मी खोलात जातो तुम्ही सांगताची माहिती कितपत सत्यावर आधारित याची चौकशी करतो आणि नंतरच त्याच्यामध्ये लक्ष घालतो हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण या ठिकाणी एमआयडीसी काढली जेजुरीच्या जवळ. मला आठवत आहे की त्यावेळेला असं करावं अशा प्रकारची मागणी जेजुरीचे त्यावेळचे नगराध्यक्षांनी काही लोकांनी केली होती आणि त्यावेळेला लोकांनी सहकार्य केलं. आपण जमीन घेऊ शकलो. एमआयडीसी काढली. छोटे छोटे कारखाने आले. हाताला काम मिळालं. आता तेवढं भागणार नाही त्याचा विस्तार केला पाहिजे. काही लोकांचा विरोध आहे काही लोकांचा पाठिंबा आहे. ज्यांचा विरोध आहे त्यांची समजूत काढून त्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ आणि एमआयडीसी या ठिकाणी वाढवून अधिक हातांना काम मिळत असेल तर त्या संबंधीचा आग्रह हा आपल्याला करावा लागेल. पुणे जिल्हा एकेकाळी शिक्षणाचं माहेरघर होतं. नंतरच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळामध्ये त्यांनी पुण्याच्या जवळ एमआयडीसी आणली पिंपरी चिंचवडला. टेल्को सारखा कारखाना त्यांच्या पुढाकाराला आला. बजाज यांचा ॲटोसारखा कारखाना त्या ठिकाणी आला. गजर यांचा कारखाना त्या ठिकाणी आला.